पारनेर तालुक्यातील गोरेगाव येथील दलित समाजातील महिलेला खासदार निलेश लंके यांच्या समर्थकांनी घरात जाऊन केलेल्या मारहाणीची घटना अतिशय गंभीर असून यामधील आरोपींना जामीन होणार नाही अशा पद्धतीची कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली। आरपीआयचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिलांच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले। यावेळी जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, नगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे, युवा जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, पारनेरचे तालुका अध्यक्ष राजू उबाळे, राहता तालुका अध्यक्ष करण कोळगे, अजय सोनवणे, स्नेहल सांगळे, वैशाली सोनवणे आदी उपस्थित होते। या घटनेमुळे पीडित कुटुंबीय अजूनही भीतीच्या सावटाखाली असून गावातही तसेच वातावरण आहे। राजकीय वैमनस्यातून अशा प्रकारचे घडलेले कृत्य अतिशय निंदनीय असून त्याची गंभीर दखल पोलीस प्रशासनाने घेऊन यामधील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनातून केली। राजकीय दबावातून आरोपींना पाठीशी घालण्याचे काम झाले तर संपूर्ण जिल्ह्यात आरपीआयच्या वतीने आंदोलन करण्याचा इशाराही शिष्टमंडळाने निवेदनातून दिला। पारनेर तालुक्यामध्ये गोरेगाव या गावामध्ये निवडणुकीच्या वादातून जी घटना घडली त्या घटनेमध्ये एका आमच्या दलित महिलेला घरात घुसून मारहाण झाली आणि मारहाणीमध्ये किमान 20 ते 25 जणांचा टोळका होता। आमचं म्हणणं होतं की निवडणुकीमध्ये वाद उतरतात, परंतु एखाद्या महिलेवर हात टाकणे अतिशय चुकीची गोष्ट आहे, म्हणून या आरोपींना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे आणि अटक करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई आपण SP साहेबांनी केली पाहिजे। या मागणीसाठी आज आम्ही निवेदन देण्यासाठी SP कार्यालयात आलो होतो आणि आरोपीचा लवकर अटक झाली नाही तर आम्ही 100% ह्या घटनेला आम्ही जिल्हाभर आंदोलन प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही करणार आहोत। याची नोंद या जिल्ह्यातील कलेक्टर साहेब असो, SP साहेब असो आणि पारनेर तालुक्याचे जे PI आपले तोफखान्याचे PI यांनी सर्वांनी या घटनेची नोंद घ्यावी असे आमचं आव्हान आज आम्ही करण्यासाठी आलो आहोत। आमच्यासोबत आमचे दक्षिण जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे तसेच युवकाचे जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, पारनेर तालुकाध्यक्ष राजू उबाळे, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष राजू भाऊ जगताप, परत आमचे अमित भाऊ भिंगार, युवक जिल्हाध्यक्ष अमित भाऊ काळे, करण भाऊ कोळगे, पवार, आमचे गरीब दादा राजू भाऊ जगताप श्रीगोंदाचे अध्यक्ष, तसेच आमच्या महिला, सगळ्या महिला, आमच्या सर्व उत्तर दक्षिणचे सर्व पदाधिकारी या घटनेला निश्चित करण्यासाठी आज धावला होता। बातम्यांसाठी ई नवा मराठा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।